खरीप 2021मध्ये सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी आजवर शेतकऱ्यांना 375 कोटी रुपये प्राप्त झाले असून प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीनुसार कराराप्रमाणे आणखीन रुपये 375 कोटी मिळणे क्रमप्राप्त होते। ही रक्कम न्यायालयात जमा करण्यासाठी जानेवारीत सुनावणी होणार आहे, अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यास विमा कंपनीने नकार दिला असून ते उच्च न्यायालयात गेले होते। मात्र या प्रक्रियेत दिरंगाई होत असल्याने या विरोधात त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठात याचिका दाखल केली आहे। विमा कंपनीकडून 375 कोटी रुपये देणे असतानाही काहीही रक्कम भरून न घेता उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी यांनी सुरू केलेल्या महसुली वसुलीच्या कारवाईला स्थगिती दिली आणि विमा कंपनीला अंतरिम दिलासा दिला। ही बाब शासकीय वकिलांनी सुनावणी दरम्यान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली। विमा कंपनीला अंतरिम दिलासा देताना उच्च न्यायालयात विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचा चुकीचा अर्थ लावून नुकसानीच्या टक्केवारीमध्ये 50% भारांकन लावून भरपाई रक्कम वितरित करण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची रीतसर बैठक घेऊन विमा कंपनीला प्रत्यक्ष नुकसानीप्रमाणे रक्कम वितरित करण्याचे आदेश दिले। विमा कंपनीने आदेशाचे पालन न केल्यास पुढे विभागीय तक्रार निवारण समिती व राज्यस्तरीय समितीकडे अपील करण्यात आले होते। यामध्ये सूचना स्पष्ट देऊन देखील आजवर विमा कंपनीने शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम वितरित केलेली नाही। जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर वसुलीसाठी महसूल वसुली प्रमाणपत्र कारवाई सुरू केली होती, परंतु या कारवाईच्या विरोधात विमा कंपनीने उच्च न्यायालयाकडून स्थगिती घेतली आहे। जिल्हाधिकारी यांच्या RRC कारवाईला स्थगिती आदेश आला असला तरी उरलेली रक्कम वितरित करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यात आलेली नाही आहे। यामुळे विमा कंपनीला पैसे वितरित करणे हे अनिवार्य आहे। या सुनावणीमध्ये सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे।